आता नेक्स्ट टॉपिक आहे तुमचा पॅरलल ॲक्सेस थेरम. आता पॅरलल ॲक्सेस थेरम म्हणजेच काय? सिंपल आहे. बघा, आपण ऑलरेडी बघितलं होतं, एडी स्क्वेअर बघितलेला होता आपण. मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतं तुमचा? एरिया मल्टिप्लाइड बाय डिस्टन्सचा स्क्वेअर. फक्त याच्यामध्ये काय करायचं? याच्यामध्ये ऍड करायचं आयजी. दिस शुड बी इक्वल्स टू आय. ओके. एखाद्या ऍक्सिसचा जर मला मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करायचा असेल तर तो इक्वल्स टू होतो आयजी प्लस एडी स्क्वेअर. एडी स्क्वेअर आपण ऑलरेडी बघितला आहे मागे. त्याच्यामध्ये फक्त एकदा आयजी लिहायचा आणि इथं आय जो असेल तो ऍड करून घ्यायचा. आता याचा मिनिंग काय होतो? ओके. तर समजा मला हा एक एरिया मला दिलेला, हा रेक्टँग्युलर एरिया मला दिलेला आहे. ह्या रेक्टँग्युलर एरियाचा मला जर मुवमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करायचा असेल एबी ऍक्सिस साठी, तर मी कसं कॅल्क्युलेट करणार? तर मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एबी, मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द एबी शुड बी इक्वल्स टू आयजी. आता आयजी म्हणजेच काय? जी म्हणजे तुमचा सेंट्रॉइड. तर इथं तुमचा जो काही सेंट्रॉइड असणार आहे तर याला आपण म्हणणार जी. या सेंट्रॉइडम मधून पास होणारा जो ऍक्सिस आहे तो तुम्हाला कन्सिडर करायचा आहे. तर ह्या सेंट्रॉइड मधून आता इथं दोन ऍक्सिस पास होत आहे. एक तुमचा एक्स एक्स ऍक्सिस पास होतोय आणि एक तुमचा वाय वाय ऍक्सिस पास होतो आहे. तर तुम्हाला कोणता ऍक्सिस याच्यामध्ये घ्यायचा आहे? जो या एबी ऍक्सिसला पॅरलल असेल तो तुम्हाला घ्यायचा आहे. तर आता याच्यामध्ये एबी ऍक्सिस आपण आहे, या एबी ऍक्सिसला पॅरलल कोणता ऍक्सिस आहे तुमचा? तर एक्स एक्स ऍक्सिस असेल. त्यामुळे आपण याच्यामध्ये काय घेणार? आय एक्स एक्स. ओके. पॅरलल म्हणजे माहिती ना, हा एक ऍक्सिस आहे, याला ही लाईन आहे, या लाईनला ही जी असेल ती लाईन जी असेल ती पॅरलल असेल. त्याच्यामध्ये हा जो होता तुमचा तो एबी लाईन होती तुमची. या एबी लाईनला या सेंट्रॉइडल मधून जाणारी कोणती लाईन पॅरलल आहे? तुमची एक्सेस वाली आहे. त्यामुळे मी इथं काय घेतलं? आय ए बी इक्वल्स टू आय कोणता घेतला मी? एक्सेस घेतला. इथं आयजी प्लस ए स्क्वेअर आहे. तर आयजी जो असेल तुमचा, आयजी कोणता घ्यायचा तुम्हाला? एक्सेस ऍक्सिस साठी घ्यायचा, कारण इथं आपण ए बी घेतोय. एक्सेस प्लस तुमचा एरिया मल्टिप्लाइड बाय द डिस्टन्सचा स्क्वेअर. आता याच्यामध्ये एरिया तर तुमचा रेक्टँगलचा एरिया असणार आहे. डी म्हणजे काय असेल? तर डी म्हणजे तुमचा हा जो एक्स एक्स ऍक्सिस असेल आणि हा तुमचा जो एबी ऍक्सिस असेल, या दोघांमधला जो काही डिस्टन्स असेल ते तुमचा असेल डिस्टन्सचा स्क्वेअर. तर याच्यामध्ये हा एक्स एक्स ऍक्सिस आहे, हा तुमचा एबी ऍक्सिस आहे. या दोघांमधलं जे काही डिस्टन्स असेल याला आपण म्हणणार डिस्टन्स. ओके. फॉर्म्युला सिंपल आहे तुमचा. बघा, सिंपल फॉर्म्युला तुम्हाला यूज करायचा आहे. आय एखादी पर्टिक्युलर ऍक्सिसचा जो तुम्हाला मुवमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करायचा, तर आय इक्वल्स टू काय असेल तुमचा? एखाद्या पर्टिक्युलर ऍक्सिसचा जर तुम्हाला मुवमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करायचा असेल तर आपल्याला एडी स्क्वेअर माहिती आहे. एडी स्क्वेअर मध्ये काय लिहायचं पुढे? आयजी इक्वल्स टू आय. तर एखादा ऍक्सिस असेल त्याचा जर तुम्हाला आय कॅल्क्युलेट करायचा असेल तर तुम्हाला काय करायचं आहे? जो सेंट्रॉइडल म्हणून जाणारा जो ऍक्सिस आहे त्याचा मुवमेंट ऑफ इनर्शिया प्लस एडी स्क्वेअर तुम्हाला घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये मला एबी साठी कॅल्क्युलेट करायचं आहे, तर आय मी एबी लिहिणार. आय मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द एबी ऍक्सिस साठी जर कॅल्क्युलेट करायचं आहे तर मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एबी ऍक्सिस शुड बी इक्वल्स टू आय जी आहे इथं. आता जी कोणता घ्यायचा? तर जी म्हणजे काय तुमचा हा जो असेल तो सेंट्रॉइड. आता ह्या सेंट्रॉइड मधून तुमचे दोन ऍक्सिस पास होत आहे. एक तुमचा एक्सेस ऍक्सिस पास होतोय, एक तुमचा वाय वाय ऍक्सिस. एक तुमचा हॉरिझॉन्टल पास होता, एक तुमचा व्हर्टिकल. आता हा आय कोणता घ्यायचा तुम्हाला? एक्सेस घ्यायचा आहे की वाय वाय घ्यायचा आहे? तर जो तुम्ही ऍक्सिस घेत आहात तर त्याला पॅरल असणार ऍक्सिस घ्यायचा तुम्हाला. तो एबी जो असेल त्या एबीला पॅरल कोणता ऍक्सिस आहे तुमचा? एक्स एक्स ऍक्सिस आहे. ही अशी एबी लाईन आहे आणि याला पॅरल तुमचा हॉरिझॉन्टली तुमचा एक्सेस ऍक्सिस आहे. त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये काय करणार? आय एक्स एक्स प्लस तुम्हाला काय करायचं? एडी स्क्वेअर. आता याच्यामध्ये एरिया तर तुमचा सेम राहणार. जो रेक्टँगलचा एरिया असेल तो रेक्टँगलचा एरिया तुम्हाला घ्यायचा आहे. याच्यामध्ये जो डी असेल तुमचा, तर डी कोणता घ्यायचा आहे तुम्हाला? हे जे दोन ऍक्सिस घेतले आपण, एक्स एक्स ऍक्सिस घेतला आपण आणि एबी ऍक्सिस घेतला, या दोघांमधलं जे काही डिस्टन्स असेल ते काय असेल तुमचं? हे डी. त्याला आपण डी1 नाव देऊ. तर डी1 काय असेल तुमचं? एक्स एक्स ऍक्सिस तुमचा आणि एबी ऍक्सिस, या दोघांमध्ये जे काही डिस्टन्स असेल त्याला आपण काय म्हणणार? डी1. ह्या फॉर्म्युला मधला जो काही असेल. सेम आता मला पीक्यू साठी घ्यायचं आहे. तर पीक्यू जो असेल, अगेन आय काय लिहिणार मी? आय पीक्यू मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट पीक्यू ऍक्सिस शुड बी इक्वल्स टू अगेन आय जो सेंट्रॉइड मधून पास होणारा जो ऍक्सिस असेल पॅरल टू द पीक्यू. आता पीक्यू जो तुमचा उभा आहे हा व्हर्टिकल आहे. या उभ्याला कोणता पास होतोय तुमचा? आता एक्सेस त्याला परपेंडिक्युलर आहे बरोबर, पण याला पॅरल कोणता आहे तुमचा? तर वाय वाय ऍक्सिस आहे. त्याच्यामुळे आपण इथं काय येणार? आय पीक्यू विल बी इक्वल्स टू आय वाय वाय प्लस अगेन एडी स्क्वेअर. अगेन याच्यामध्ये जो डी असेल, आता हा डी कोणता असेल? तर हा पीक्यू आणि हा वाय वाय, या दोघी ऍक्सिस मधला जो काही डिफरन्स असेल, जो डिस्टन्स असेल ते काय असेल तुमचं? इथं डी. तर याच्यामध्ये हा तुमचा वाय वाय ऍक्सिस आहे तुमचा, हा तुमचा पीक्यू ऍक्सिस आहे. हे जे डिस्टन्स असेल तुमचं, या डिस्टन्सला आपण इथं नाव देणार
d2. तर इथं जे डिस्टन्सचा स्क्वेअर असेल तो कोणता डिस्टन्स असेल याच्यामध्ये, तर पी क्यू आणि वाय वाय ऍक्सिस ह्या दोघांमधला जो काही डिस्टन्स असेल ते. तर हेच तुमचं याच्यामध्ये लिहिलेलं आहे. द मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एनी ऑब्जेक्ट किंवा लॅमिना वगैरे ऑफ एनी ऍक्सिस, कोणत्या पण ऍक्सिसचं जर तुम्हाला कॅल्क्युलेट आहे तर इट इज इक्वल टू द सम ऑफ, कसली सम करतोय आपण, ह्या दोघांची बेरीज करतोय आपण. कसलीच बेरीज करतोय, एक मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द सेंट्रोइडल ऍक्सिस. सेंट्रोइडल ऍक्सिसचा जो काही मुवमेंट ऑफ इनर्शिया असेल तो घ्यायचा आहे. पण कोणता सेंट्रोइडल ऍक्सिस तुम्हाला घ्यायचा आहे, जे पॅरलल असेल ते, परपेंडिक्युलर वाला नाही घ्यायचा आहे तुम्हाला. जर ए बी कॅल्क्युलेट करताना तुम्हाला जर ए बी जो काही ऍक्सिस असेल त्याला पॅरलल असलेला ऍक्सिस घ्यायचा आहे. जेव्हा पीक्यू कॅल्क्युलेट करणार तेव्हा आपण काय करणार, पीक्यूला पॅरलल जो सेंट्रोइडल ऍक्सिस असेल तो कसा, हा सेंट्रोइड आहे. सेंट्रोइड मध्ये दोन ऍक्सिस पास होतात तुमचे, एक्स एक्स आणि वाय वाय. या दोन्ही ऍक्सिस पैकी जो पॅरलल असेल तो तुम्हाला घ्यायचा आहे. तर याच्यामध्ये पॅरलल तुमचा एक्स एक्स आहे, प्लस त्याच्यामध्ये सम ऑफ, ही एक गोष्ट झाली, ही पहिली टर्म झाली तुमची, प्लस प्रोडक्ट ऑफ, कसला मल्टिप्लिकेशन आहे तुमचं, ए मल्टिप्लाइड बाय डी स्क्वेअर. प्रोडक्ट कसा घ्यायचा तुम्हाला, ए म्हणजेच काय तुमचा एरिया आहे, आणि हा डी म्हणजेच काय तुमचा हा एक्स एक्स ऍक्सिस आणि हा ए बी ऍक्सिस, ह्या दोघांमध्ये जे काही डिस्टन्स असेल ते तुमचं असेल डी स्क्वेअर. तर प्रोडक्ट ऑफ द एरिया अँड द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन द टू ऍक्सिस, कोणत्या दोन ऍक्सिस तुमचा हा ए बी आणि एक्स एक्स ऍक्सिस. तर हेच तुम्हाला याच्यामध्ये लिहायचं आहे, काहीच नाही. हे जे आपण फॉर्म्युला लिहिले ते मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी ऍक्सिस विल बी इक्वल्स टू आय, जे तुमचा ग्रॅव्हिटेशनचा जो तुमचा सेंट्रॉइडचा असेल जो पॅरलल असेल तो, प्लस तुमचा एडी स्क्वेअर. तर काय करायचं, ही डायग्राम काढायची, हे दोन फॉर्म्युले लिहायचे, आणि हे जे असेल तेच, हे जे फॉर्म्युला मध्ये लिहिलं तेच तुम्हाला फक्त इथं डेफिनेशन म्हणून आपण लिहिलेलं आहे. याच्यामधला कोणता सेंट्रोइडल ऍक्सिस असेल त्याचा पॅरलल सेंट्रोइड असेल घ्यायचं लक्षात ठेवा, आणि इथं डिस्टन्स बिटवीन द टू ऍक्सिस. फक्त हे दोन फॉर्म्युले, ही डायग्राम आणि हे एवढं करा, तुम्हाला फुल मार्क्स जे असतील ते भेटले. हा जो कन्सेप्ट आहे तो तुम्हाला पुढे पण युज करायचा आहे. तर एकदम प्रॉपरली जो कन्सेप्ट असेल तो समजून घ्या. कधी पण कोणत्याही ऍक्सिससाठी जर तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं असेल, कोणताही पॅरलल ऍक्सिस असेल त्याच्यासाठी जर तुम्हाला मुवमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करायचं असेल, तर एबीचा कॅल्क्युलेट करताना आपण फक्त एक्स एक्सचाच घेणार, वाय वायचा घेऊ नाही शकत आपण. आणि जेव्हा पीक्यूचा कॅल्क्युलेट करणार तेव्हा तुम्ही वाय वायचा घेणार. ओके, तर अगेन आय ए बी इक्वल्स टू काय असेल तुमचं, आय ए बी ला कोणता पॅरलल आहे तुमचा एक्स एक्स, तर म्हणून आय एक्स एक्स प्लस तुमचा एडी स्क्वेअर. आता हा जे डिस्टन्स आहे, डिस्टन्स कसला आहे, तर ए बी आणि एक्स एक्स ह्या दोन ऍक्सिस मधलं जे काही डिस्टन्स असेल ते असेल तुमचं डी. तर ए बी आणि एक्स एक्स ह्या याच्यामध्ये डिस्टन्स जे असेल ते हे. सिमिलरली आय पी क्यू, तर आय पी क्यू इक्वल्स टू काय, आता पी क्यूला पॅरलल जो असेल तो घेणार आपण. तर पी क्यूला पॅरलल का तुमचा वाय वाय, तर इथं काय घेणार मी, आय वाय वाय प्लस तुमचा एडी स्क्वेअर. परत त्याच्यामध्ये हा जो डी असेल, हा डी कोणता असेल तुमचा, पी क्यू आणि वाय वाय ह्या दोन ऍक्सिस मधला डिस्टन्स. तर ही पी क्यू ऍक्सिस झाला आणि हा तुमचा वाय वाय ऍक्सिस झाला. ह्या दोघांमधला डिस्टन्स काय असेल माझा, हा इथला जो डी असेल तो. बस एवढंच तुम्हाला जे असेल ते लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट आहे तुमचा परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम काय नाही, एकदम इझी आहे. परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम म्हणजेच काय, एक्स नंतर येतो वाय, नंतर येतो तुमचा झेड. आधी काय येतो तुमचा एक्स, त्याच्यानंतर येतो तुमचा वाय, त्याच्यानंतर तुमचा येतो झेड. एक्स प्लस वाय केलं इक्वल्स टू झेड. बस एवढाच तुमचा हा झाला परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. फक्त याच्यामध्ये काय लिहायचं, आय एक्स एक्स लिहायचं, इथं आय वाय वाय लिहायचं, आणि इथं काय लिहायचं, आय झेड झेड. परपेंडिक्युलर ऍक्सिस, जो काही प्लेन असेल हा तुमचा प्लेन आहे, ह्या प्लेनला परपेंडिक्युलर असणाऱ्या ऍक्सिस साठी जर तुम्हाला मुवमेंट ऑफ इनर्शिया, हा एक्स वाय प्लेन आहे तुमचा, हा जो असेल एक्स वाय प्लेन आहे, या ऍक्सिस ह्या प्लेनला परपेंडिक्युलर असणाऱ्या ऍक्सिस साठी जर तुम्हाला मुवमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करायचा असेल तो काय असतो तुमचा आय एक्स एक्स प्लस आय वाय वाय. ही डायग्राम आणि हे बस एवढाच फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा, आय एक्सेस प्लस आय. याच्यामध्ये तुम्हाला जास्त न्यूमेरिकल येणार नाही. पॅरलल ऍक्सिस थेरम महत्वाचा आहे, हा थोडा इग्नोर नको करा, हे तुम्हाला 2 मार्कासाठी येईलच. त्याच्यामुळे पण लक्षात ठेवा, फक्त सिंपल आहे एक्स प्लस वाय इक्वल्स टू झेड. ओके, तर यालाच दुसरं नाव आहे, हे जर आय झेड झेड आपण कॅल्क्युलेट केलं यालाच आपण पोलर मुवमेंट ऑफ इनर्शिया म्हणतो. तर इथं जी दोघांची जी सेमच आहे, याच्यात पोलर मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द प्लेन एरिया अबाउट एनी ऍक्सिस परपेंडिक्युलर टू प्लेन इज कॉल्ड ॲज अ पोलर मुवमेंट ऑफ इनर्शिया. तर हा जो असेल तुमचा आय झेड झेड तोच असतो तुमचा पोलर मुवमेंट ऑफ इनर्शिया. याच्यात काहीच वेगळं नाही. आय पोलर मुवमेंट ऑफ इनर्शिया इक्वल्स टू आय झेड झेड इक्वल्स टू आय वाय वाय प्लस आय एक्स एक्स. आता जो आपला मुवमेंट ऑफ इनर्शिया होता, एरिया मुवमेंट ऑफ इनर्शिया, तो तुम्हाला रोटेशनसाठी ते तुमचं बेंडिंग असेल त्याला रेजिस्टन्स दाखवून होता. तर पोलर मुवमेंट ऑफ इनर्शिया काय करतो तुमचा, जे टॉर्शन असेल, जे ट्विस्टिंग असेल त्याला जो असेल तो रेजिस्टन्स जो असेल तो दाखवतो. ओके, जर आपण पीठ देतो ना एखादी, आपण जे तुमचे कपडे वगैरे सुकवता बघा, आपण कपडे जे असतात तुम्हाला कपडे जे सुकवतो त्याला आपण काय करतो, पीठ देतो पाणी जे काढण्यासाठी, त्याच्यामध्ये जे ड्राय करण्यासाठी आपण काय करतो, पीठ देतो. त्याची की पीठ देतो ना आपण, त्यालाच म्हणतो आपण ट्विस्टिंग किंवा टॉर्शन.
जे आपण पिडतो, जे कपडे असतील त्याच्यामधून पाणी पाडण्यासाठी आपण जे पिडतो त्यालाच आपण म्हणतो टॉर्शन. तर हे जे टॉर्शन असेल त्याला रेझिस्टन्स तुमचा पोलर मुवमेंट ऑफ इनर्शिया असतो. तर पोलर मुवमेंट ऑफ इनर्शिया म्हणजेच काय तुमचा आय झेड झेड. आय झेड झेड इक्वल्स टू काय राहतो तुमचा आय एक्स एक्स प्लस तुमचा आय वाय वाय.